हॅलो एव्हरीवन, आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला आता सर्वप्रथम 2 बटाटे घ्यायचेत आणि जी बटाटे आहेत ती अर्धा किंवा 1 तांब्या पाणी ओतून ही बटाटे आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकून ते आपल्याला उकडण्यासाठी ठेवून द्यायचेत। याच्या आपल्याला लो फ्लेमवर 3 शिट्ट्या झाल्या पाहिजेत, म्हणजे आपले बटाटे जे आहेत ते चांगले उकडतील। बटाटे उकडेपर्यंत आपण हे पोहे जे आहेत ते स्वच्छ धुवून आपण भिजायला ठेवून द्यायचेत। पाहू शकता आपली बटाटे आता तयार झालेली आहेत। आता याचे साली आपण काढून घेऊया। बटाटी मस्त उकडली पाहिजेत। तर आता हे बटाटा सोलून झालेले आहे। याचप्रमाणे मी दुसरेही बटाटा सोलून घेतलेले आणि हे जे पोहे आहेत ते आपल्याला खूप बारीक करून घ्यायचेत, म्हणजे आपले वडे जे आहेत खूप छान तयार होतील। पोह्याची टेस्ट तर जास्त लागलीच नाहीये पाहिजे असे आपले बटाटे घालून तयार होईल। समजणारच नाहीये की हे तयार कशापासून झाले। आणि आता ह्यात आपल्याला दोन्ही बटाटे फोडून घ्यायचेत। बटाटे जरा गरम आहेत त्यामुळे माझ्या हाताला पोळत आहेत। आणि आता हे छान असे सगळं मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता असं हे तयार झालं पाहिजे। आणि मी जे साहित्य सांगत आहे ते सर्व आपल्याला 2-2 चमचे टाकून घ्यायचे। पहिल्यांदा मी अंबारी पावडर टाकलेली आहे, नंतर मी तरी येण्यासाठी जो मसाला आहे तो मसाला टाकला आहे। नंतर 1 चमचा हळद टाकलेली, हळद हे 1.5 चमचा टाकले तरीही चालेल। आणि 2 चमचे मीठ टाकायचे। आणि आता याच्यात आपल्याला चिरलेली मिरची 9 ते 10 मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि चिरलेलीच कोथिंबीरही घेतलेली आहे। आणि आपल्याला आता हे टाकून झाल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे। आपले वडे जे आहेत ते खूप छान तयार होणार आहेत। हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। आणि आता याचे गोळे तयार करून घ्यायचेत, म्हणजे आपल्याला वडे तयार करण्यासाठी एक प्रकारे वडेच तयार करून घ्यायचेत। पाहू शकता असा आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे। वड्याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता। पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत। आणि मी तेल टाकून घेतलेले। असाच वडा टाकून घ्यायचा नाहीये, नाहीतर तेलात आपला हा वडा आहे तो कढईला चिटकून राहतो। इथे मी आता 5 चमचे बेसन घेतलेले आणि आता हे मस्त असं हलवून घ्यायचे। सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे। पातळ असं मिश्रण तयार करायचे आपल्याला वडे तयार करण्यासाठी। तुम्ही कसलेही वडे तयार करा, तुम्हाला वडापाव तयार करायचा असेल तरीही बेसनाचाच वापर करायचा आहे वडा तयार करण्यासाठी। आणि साधे जरी वडे तयार केले तरीही बेसनाचा वापर करायचाच आहे, म्हणजे आपले वडे जे आहेत ते कढईला चिटकणार नाहीयेत आणि तेलात विरघळणारही नाहीत।
पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे हलवून घ्यायचे आणि आता यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि हलवायचे आणि त्यात सोडा टाकलेला आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 वडे तेलात सोडून घ्यायचेत। मी यात आता 3च वडे सोडून घेतलेले आहेत। थोडंसं एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे। असं लालसर भाजलं पाहिजे। सोडा टाकल्यानंतर आपले वडे जे आहेत ते फुगतील, त्यामुळे सोड्याचा वापर करायचा आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे। अंदाजे आपल्याला 3 ते 4 मिनिटं हे वडे तयार होते तळून। असे जे सुट्टे सुट्टे तुकडे दिसत आहेत ते आपले बेसन पिठामुळे निघतात। वडे सोडत असताना बेसन पीठ थोडं हातातून निघतं। तर आता ह्यात 10 ते 12 मिरच्या ज्या आहेत ते वड्याबरोबर खाण्यासाठी तळलेल्या आहेत मी। छोट्या मिरच्या आहेत, मोठ्या मिरच्या 10 ते 12 चालतील, परंतु ह्या छोट्या मिरच्या असल्यामुळे 10 ते 20 घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवं तर हे कमी जास्त ही वडे करू शकता। पाहू शकता ह्या मिरच्या छान अशा तळून घ्यायच्यात। मिरच्या आपल्याला ज्या आहेत ते पोटामध्ये आधी चिरून घ्यायच्यात तेलात टाकण्या अगोदर, म्हणजे आपलं तेल जे आहे ते मिरच्या टाकल्यानंतर उडत नाहीये। आणि आता ह्या मिरच्या ज्या आहेत ते काढून घ्यायच्यात। सगळ्या मिरच्या एका ताटलीमध्ये काढून घ्यायच्यात। मिरच्या काढून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचे। मिरच्याला चव येण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचे चवीपुरतं आणि हे हलवून घ्यायचे। मिरच्या हलवून झाल्यानंतर आपल्याला वड्यांवर टाकून घ्यायच्यात। तर पाहू शकता आपले वडे खूप छान तयार झालेले आहेत। तर असेच नवीन रेसिपी तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि लाईक शेअर। आजची वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत चॅनलला अपडेट रहा।